Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील जो अपूर्णांक हा उपघटक आहे त्यामधील व्यवसाय नंबर 5 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे. चला तर आपण सुरुवात करूया. पहा इथे पहिला प्रश्न आहे. खालील पर्यायातील कोणत्या दोनची स्थानिक किंमत 0.02 अशी आहे? दोन अचूक पर्याय निवडा. पहा इथे एक गोष्ट समजून घ्या. दशांश चिन्हानंतर फॉर एक्झाम्पल जर अशी संख्या असेल, अशी जर संख्या असेल तर पहा ह्याची जी स्थानिक किंमत असते पहिल्याची त्याच्या छेदस्थानी 10 असतो, दुसरा जो अंक असतो त्याच्या छेदस्थानी 100 असतो आणि तिसरा जो अंक असतो त्याच्या छेदस्थानी 1000 असतो. म्हणजे अशा पद्धतीने एक एक शून्य वाढत जातो. तर आता आपल्याला काय विचारलंय की कोणत्या दोनची स्थानिक किंमत 0.02 आहे. म्हणजेच काय बघा, पॉईंट नंतर दोन घरं आहेत, म्हणजेच आपल्याला दोन शून्यवाली छेदस्थांची संख्या पाहिजे आणि दोन शून्यवाली छेदस्थांची संख्या कुठे असते? ही 100 मध्ये असते. म्हणजे 2 नंबरला पॉईंट नंतर हा 1 नंबर पकडूया आणि हा 2 नंबर. पॉईंट नंतर 2 नंबरला 2 जिथं असेल त्याचीच किंमत 0.02 येणार आहे. म्हणजे पॉईंट नंतर बघूया आता 2 नंबरला 2 कुठे आहे? इथे आहे का? नाही आहे. इथं एकच नंबरला आहे म्हणजे हा पण ऑप्शन नाही. इथे 2 नंबरला 2 आहे पहा, इथे 1 आणि इथं 2. इथे पण 2 नंबरला 2 आहे पॉईंट नंतर, म्हणजे ऑप्शन नंबर 3 अँड 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढे जाऊया आपण. व्यवहारिक अपूर्णांक व दशांश अपूर्णांक यांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. इथे सुद्धा 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता हे अतिशय सोपं आहे. एक लक्षात घ्या, दशांश छेदस्थानी जेवढे शून्य असतात तेवढ्याच घरानंतर इथं पॉईंट येतो. बघा इथं 1 शून्य आहे, इथं एका घरानंतर पॉईंट, म्हणजे इथं काय यायला पाहिजे? इथं बघा 723/10 छेदस्थानी 1 शून्य आहे, म्हणजेच एककानंतर फक्त पॉईंट यायला पाहिजे. जेवढे शून्य तेवढ्या घरानंतर पॉईंट. इतकं सिंपल ते लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं 2 घरानंतर पॉईंट आहे, इथं 1 शून्य आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. इथे पहा 2 शून्य 2 घरानंतर पॉईंट आहे उजवीकडून, म्हणजे हे बरोबर आहे. इथं 3 शून्य आणि इथे बघा एकच घरानंतर पॉईंट दिलेला आहे. इथं सॉरी 2 घरानंतर पॉईंट दिलेला आहे. इथं 1 आणि 2, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. पुढे पहा इथं 3 शून्य आहेत आणि इथं 1 2 3, म्हणजे 5 नंतर पॉईंट दिलेला आहे, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय बरोबर सापडलं? ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे बरोबर सापडलेलं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 अँड 4 इज द राईट आन्सर. चला आपण आता तिसरा प्रश्न सोडूया. प्रशांत ताशी 70.5 किलोमीटर वेगाने प्रवास करत होता. रस्त्यावर वाहनाची वेगमर्यादा ताशी 60 किलोमीटर अशी सूचना होती. तर त्याने गाडीचा वेग किती कमी केल्यास वाहतुकीच्या नियमाचे पालन होईल? 2 अचूक पर्याय निवडा. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा प्रशांतचा वेग किती होता? 70.5 किलोमीटर होता. ठीक आहे. आणि वेग मर्यादा किती होती? 60 किलोमीटर. म्हणजे त्या रोडने फक्त 60 किलोमीटरनेच गाडी चालवायची होती, त्याच्यापेक्षा जास्त नको. म्हणजेच ह्या दोघांची जर वजाबाकी आपण जर केली तर पहा इथं 5 आणि 10, म्हणजे 10.5 किलोमीटर हा वेग त्याचा जास्त होता. तेवढा वेग त्याला कमी करायला लागेल. मग 10.5 किलोमीटरमध्ये दिलेला आहे. हे कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. आणि ह्याचं जर मीटर जर केलं तर आपल्याला 1000ने जर गुणलं ह्याचं मीटर करण्यासाठी 10.5ला 1000ने काय करायला लागेल? गुणायला लागेल. म्हणजे काय होईल बघा, हा 1 शून्य, हा 1 शून्य, हे 1 शून्य, आपण 3 शून्य इथं दिले आणि 10 पॉईंट म्हणजे एक इथं आपल्याला पॉईंटचा विचार करायचा नाही, 105चा विचार करायचा. हे 3 शून्य दिले, 105 1 105 आणि
पॉईंट किती आहे, एका घरानंतर पॉईंट आहे, म्हणजे हा एका घरानंतर पॉईंट दिला म्हणजे थोडक्यात हा शून्य गेला, तर उत्तर किती येणार आहे, 10,500 हे मीटरमध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला दोन ऑप्शन पाहिजे, 10.5 आणि 10,500 मीटरमध्ये, आणि हे किलोमीटरमध्ये. ते कुठे आहे, पहिला ऑप्शन येथे आहे आणि चौथ्यामध्ये येथे ऑप्शन हा बरोबर आहे. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, चौथा प्रश्न आहे, दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. आता पहा, इथं जर तुम्ही नीट पाहिलं बघा, 4.3 गुणिले 5 जर आपण केलं तर बघा, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 चोक 20 आणि 1 21, एक पॉईंट आहे इथं, म्हणून आपण पण पॉईंट नंतर एकच अंक आहे म्हणून आपण इथं एकच पॉईंट दिला एककानंतर. हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे पहिलं तर आपल्याला सापडलेलं आहे. आता दुसरा जर पाहिला आपण, 62.32 इंटू 2.5. आता इथं पॉईंटचा बिलकुल विचार करायचा नाही, उत्तरामध्ये विचार करायचा आपण. ह्याला 25 पकडूया, 25 दुने 50, हातचे आले 5, 25 त्रिक 75, 75 आणि 5 80, हातचे आले 8, 25 दुने 50, 50 आणि 8 58. आता जर आपण जर पाहिलं तर इथं उत्तर आपल्याला वेगळं आलेलं आहे, त्याच्यामुळं पुढचा गुणाकार करायची गरज नाही आहे, बिलकुल तिथे एनर्जी वेस्ट करायची नाही. हा दुसरा ऑप्शन तर आपला गेलेला आहे, पहिला ऑप्शन आपल्याला बरोबर सापडलेला आहे. पुढे तिसरा ऑप्शन आपण पाहूया पटकन. त्याच्या आधी आपण हे चौथा ऑप्शन पाहूया, कारण हे सोपं आहे. तोच जर बरोबर आला तर पुढे आपल्याला जाण्याची गरज नाहीये. मी काय केलंय, पॉईंट सोडून डायरेक्ट संख्या लिहिलेल्या आहेत, पॉईंटचा आपण नंतर विचार करू. बघा, 7 चोक 28 आणि 7 5 35. इथं पॉईंट किती बघा, पॉईंट नंतर 1 आणि पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, म्हणजे एकूण 3 संख्या पॉईंट नंतर आहेत. म्हणजे मग 3 घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, 1 2 3. बघा इथं 3.528 आणि इथं 3.528 आलेलं आहे. म्हणजे काय झालं, मोठा गुणाकार करायची आपल्याला जी वेळ जाणार होती ती पण वाचली आणि ह्याचं उत्तर पटकन आपल्याला सापडलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर 1 इज द त्याचं राईट आन्सर झालेला आहे. चला आपण चौथा प्रश्न पाहूया, पाचवा प्रश्न पाहूया. दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराचं अयोग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. अयोग्य म्हणजे इथं चुकीचं आपल्याला शोधायचं आहे भागाकार करून. पहा इथे 6.2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3.1. आता तोंडी जरी भागाकार केला, 2 त्रिक 6 आणि 2 एक 2, म्हणजे हा भागाकार बरोबर येत आहे. म्हणजेच आपल्याला चुकीचं पाहिजे, म्हणजे हे आपल्याला नको. हे पहिलं बरोबर आहे, पहिलं ऑप्शन बरोबर. दुसरं ऑप्शन पाहूया, 17.5 भागिले 5 बरोबर 4.375. हे येते का पाहूया आपण. पाहते 17.5 भागिले 5 म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजे इथं 3चा भाग जातोय, इथं 4चा भाग दिलेला आहे, बिलकुल पुढे जाण्याची गरज नाहीये, हा ऑप्शन चुकीचा आहे. पुढे तिसरा ऑप्शन बघा, इतर तोंडी जर केलं तुम्ही तर इथं 48 आणि इथं 12 जर पकडले आपण, 12 चोक 48, म्हणजे इथं पॉईंट सुद्धा निघून जाणार आहे, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे ॲटोमॅटिक चौथं उत्तर सुद्धा चुकीचं येणार आहे, कारण हे पहिलं आणि दुसरं बरोबर आलेलं आहे. तरी सुद्धा आपण करून बघूया. इथं 32.5 भागिले 25 जर केलं तर 25 एके 25 आणि खाली राहतात बघा 17, सॉरी 7 राहतात, वर इथं पॉईंट आहे आणि वरून घेतला 5, 25 त्रिक 75, 1.3, पण इथं उत्तर आहे 1.5, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय, अयोग्य उत्तर म्हणजे चुकीचेच पर्याय आपल्याला शोधायला सांगितलेत. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे चुकीचे आहेत, त्याच्यामुळं पाचवेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता आपण 6वा प्रश्न सोडूया.
एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 400 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा दर 4.8 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली जातील? ठीक आहे. आता इकडे पहा, एका रस्त्याची लांबी किती? 2 किलोमीटर 400 मीटर आहे. तर आपण काय करूया, ह्याला मीटरमध्ये रूपांतर करूया. 2 किलोमीटरचे 2000 आणि हे त्याच्यामध्ये 400 जर आपण मिळवले तर 2400 मीटर रस्त्याची लांबी झालेली आहे. आणि रस्त्याच्या दुतर्फा 4.8 मीटरवर अंतरावर झाडे लावलेली आहेत. तर एकूण किती झाडे लावलेली आहेत? आता काय करायला लागेल आपल्याला, ह्या दोघांचा भागाकार करावा लागेल. तर तो आपण करूया. 2400 आणि 4.8. आता हा पॉईंट इथं आपण काढून टाकूया. एक पॉईंट इथं काढला की आपल्याला इथं 1 0 द्यायला लागेल. म्हणजे ही संख्या काय तयार झाली? 48. आता हा पॉईंट नाही आहे. पाहिजे 24ने जर भाग दिला तर 24 दुने 48, 24 एके 24 आणि त्याच्यावरती हे 3 0. ठीक आहे. म्हणजे भागाकाराचं उत्तर किती आलेलं आहे? 1000. आता हे 1000 उत्तर आलं की पटकन आपण 1000 लिहायचं नाहीये. का ते तुम्हाला सांगतो. बघा, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत. ठीक आहे. आता झाडांचं कसं असतं ते व्यवस्थित समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल, जर इथं 3 झाडं जर लावली असेल तर अंतर किती, अंतराचे कप्पे किती असतात? 2. म्हणजे इथं छोटी गोष्ट समजून घ्या. जेवढे अंतराचे कप्पे असतात त्याच्यापेक्षा एक झाड जास्त असतं. ठीक आहे. मग इथं झाडे किती आहेत? 1000 झाडे आहेत आणि ते रस्त्याच्या दुतर्फा लावलेले आहेत. दोन्ही बाजूनी लावलेले आहेत. म्हणजे ह्या बाजूला झाली 500 झाडं, ह्या बाजूला झाली 500 झाडं. परंतु आपण काय सांगितलंय, जितकं अंतराचे कप्पे असतात, म्हणजे इथं 2 कप्पे असतील तर 3 झाडं असतात. आता मग काय करायचं आहे आपल्याला? प्रत्येकामध्ये एक एक झाड मिळवायचं आहे. इकडे पण एक झाड मिळवायचं आहे आणि इकडं पण एक झाड मिळवायचं आहे. म्हणजे ही झाली 1000 झाडं आणि त्याच्यामध्ये हे 2 झाडं एक्स्ट्रा मिळवायची आहेत. म्हणजेच काय येणार? 1002 उत्तर त्याचं येणार आहे. ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. हे लक्षात ठेवा. झाडांचं जे उत्तर येईल, जर रस्त्याच्या एका बाजूला झाडं असतील तर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे असतील तर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 2 मिळवायचे आहेत. तशाच पद्धतीने इथं दुतर्फा आहेत, आपण 2 मिळवलं आणि त्याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. हे व्यवस्थित समजून घ्या, कारण इथं मुलं गडबड करतात आणि हातचे मार्क निघून जातात. 7वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दशांश अपूर्णांक संख्या रेषेवर योग्य ठिकाणी दर्शवलेला आहे? 2 अचूक पर्याय निवडा. अतिशय सोपा आहे. पहा, आपल्याला काय करायचं आहे? 0 पासून 1 पर्यंतचे कप्पे मोजायचे आहेत आणि जेवढे कप्पे आहेत तेवढा छेद असतो. पहा येते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे इथं 10 छेद असेल. म्हणजेच पहा येते कोणता बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. हा पहिला 1/10 म्हणजे 0.1 असेल, हे लक्षात घ्या. 1/10 म्हणजे 0.1, 2/10 म्हणजेच 0.2. अशा पद्धतीने आपल्याला हे मोजावे लागणार आहेत. पहा इथे 1 2 3 4 5, 5 म्हणजे 0.5 हे बरोबर आहे, परंतु ते ऑप्शनमध्ये नाही आहे. 6 7 8 9 10, इथं 11 12 13 14 15, हे 15 वरती आलेलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे इथे 1.5 असायला हवा. 16 17 18 19 20 21 22 23 24 25, 25 म्हणजेच 2.5 म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे हे तर आपल्याला सापडलेलं आहे, हे बरोबर आहे. इथं आपण एक डॉट करूया. 26 27 28 29 30 31 32
33, 34, 35. हा पण 35 म्हणजे 3.5 हा सुद्धा बरोबर आलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 सापडले 2.5 अँड 3.5. ते कुठे आहेत? ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 वरती आहे. म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. त्याचे दोन्ही वर्तुळ तुम्हाला तिथं रंगवावी लागणार आहेत. आता 8वा जो प्रश्न आहे तो खूपच सोपा आहे. संजयचे किराणा मालाचे दुकान आहे. त्याने प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे साखरेचे 2 कट्टे विक्रीसाठी आणले. त्यातील 22.750 किलोग्रॅम साखर विकल्यानंतर त्यांनी पुन्हा 25 किलोग्रॅम साखर विक्रीसाठी आणली. तर संजयकडे दुकानात आता विक्रीसाठी किती साखर शिल्लक राहिली असेल? 2 अचूक पर्याय निवडा. आता इथं 2 अचूक पर्याय त्यांनी सांगितलेले आहेत आणि इथं नीट ऑब्झर्वेशन केलं तर हा आणि हा सारखा आहे आणि हा आणि हा सारखा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 3 हे उत्तर असू शकेल किंवा 2 आणि 4 हे उत्तर असू शकेल. एवढं आधी आपण क्लिअर करून घ्या. आता पुढे पहा, 50 किलोग्रॅम वजनाचे साखरेचे 2 कट्टे आणले आहेत. 50-50चे 2 कट्टे आणले आहेत. म्हणजे एकूण साखर किती आणलेली त्यांनी? 100 किलोग्रॅम साखर आणलेली आहे. पुढे पहा, त्यातील 22.750 किलोग्रॅम साखर विकली. म्हणजे त्यातून किती साखर गेलेली आहे? 22.750 किलोग्रॅम साखर गेली आणि पुन्हा किती साखर आणली? एक मिनिट, पुन्हा 25 किलोग्रॅम साखर त्यांनी आणलेली आहे. तर त्याला साखर किती शिल्लक राहिली? आता जर नीट विचार केला आपण, 100 किलोग्रॅम साखर होती, त्यातली 22 किलोग्रॅम गेली आणि पुन्हा 25 किलोग्रॅम आणली. तर म्हणजेच आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येतील. 100 मधून हे वजा करायचं, पुन्हा त्याच्यामध्ये 25 मिळवायचं, हे सुद्धा आपल्याला बरोबर येईल. किंवा आपण एक दुसरी पद्धत करूया, ह्या दोघांचीच वजाबाकी करूया आणि जे उत्तर येईल ते फक्त आपण राहिलेल्या साखरेमध्ये मिळवूया. पहा, 22 आली आणि 22 गेली, 22.750 म्हणजे थोडा वेळ आपण 22 पकडूया. 22 गेली आणि 25 आली म्हणजे एकंदरीत 3 किलो साखर आपल्याकडे जास्त झालेली आहे. चला ह्यांची वजाबाकी करूया आपण. 25 किलोग्रॅम म्हणजे 25.30 आणि 22.750 यांची जर वजाबाकी आपण केली तर किती येणार आहे बघा. इथं 0, 5, 10तून 5 गेले 5, 7 आला 1, 10तून 8 गेले 2, इथं 7 आला 1 आणि 5मधून 3 गेले राहिले 2. म्हणजेच 2 किलो 250 किलोग्रॅम जी साखर आहे ते आपल्याकडे एक्स्ट्रा आलेली आहे. म्हणजे अगोदर किती होती? 100, आणखीन किती वाढली? 2.250. म्हणजे 100 आणि 2 किती झाली? 102. 102.250 ही साखर आपल्याकडे आलेली आहे. चला, असा ऑप्शन कुठे आहे बघा. इथे एक ऑप्शन आहे किलोग्रॅममध्ये आणि हा ग्रॅममध्ये, तोच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 9वा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न हा नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा इथे, व्यवहारी व दशांश अपूर्णांक यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहेत. किती? 2 जोड्या निवडायच्या आहेत. आता तुम्हाला मी नियम सांगितला की जेवढे 0 तेवढ्या घरानंतर पॉईंट. बघा इथे 2 0 आहेत म्हणजे तेवढ्या घरानंतर पॉईंट आहेत का? 2 घरानंतर आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही शोधत जायचं आहे आणि 2 अचूक पर्याय निवडा. प्रश्न परत वाचूया. व्यवहारी व दशांश अपूर्णांक यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच जी चुकीची जोडी आहे, जी चुकलेली आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पहिलं तर बरोबर आहे हे तुम्हाला मी सांगितलं आहे. अशाच पद्धतीने पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे हे तुम्ही शोधा आणि जे चुकीचे आहेत त्याचे ऑप्शन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि स्वतःचं नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.